नमस्कार. श्रीनित एज्युकेशनच्या अभ्यास वर्गात सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. या सत्रात आपण इयत्ता 9वीच्या अक्षरभारती या पाठ्यपुस्तकातील संतवाणीमधील भेटी लागी जीवा या अभंगाच्या प्रश्नोत्तरांची चर्चा करणार आहोत. हा या अभंगाचा दुसरा भाग आहे. अभंगाचं स्पष्टीकरण केलेला पहिला भाग याआधी आपण केलेला आहे. त्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलीच आहे. पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर आधी तो भाग तुम्ही बघा आणि मग प्रश्नोत्तरांच्या या भागाला सुरुवात करा. त्यामुळे हा अभंग समजून घेणं तुम्हाला सोपं जाईल. यानंतर भाग 3 आणि 4 ज्यामध्ये दुसरा अभंग संत कृपा झाली याचं स्पष्टीकरण आणि प्रश्नोत्तर यांची चर्चा केली आहे. या दोन्ही भागांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच आहेत. तर आता अधिक वेळ न घालवता आपण प्रश्नोत्तरांची चर्चा करायला सुरुवात करूयात. आता वळूयात आपण स्वाध्यायाकडे. पहिला प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा. यामध्ये 3 कॉलम आपल्याला दिसत आहेत बघा. वाट बघणारा, कोणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचे कारण असे यांची शीर्षक आपल्याला दिसतील. यातला पहिला प्रश्न आहे, वाट बघणार आहे चकोर. कोणाची वाट बघतो याच्यामध्ये आता आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पुढच्या याच्यामध्ये वाट बघण्याचं कारणही सांगितलं आहे. चंद्रकिरण हेच त्याचं जीवन आहेत म्हणून. व चंद्रकिरण हेच त्याचं जीवन असतील तर तू कोणाची वाट बघेल? उत्तराचा शब्द आहे चंद्रमा. पौर्णिमेचा चंद्रमा. पौर्णिमेचा चंद्र, पौर्णिमेचा चंद्रमा ही दोन्ही उत्तरं अगदी बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. वाट बघणारा कोण आहे हे आपल्याला शोधायचं आहे. वाट कोणाची बघितली जाते तर माहेरचं बोलावणं येण्याची म्हणजेच मूळ येण्याची वाट बघितली जाते. वाट बघण्याचं कारण काय आहे तेही आपल्याला शोधायचं आहे. इथे आपल्याला उत्तरामध्ये वाट बघणारामध्ये लिहिणार आहोत आपण सासूरवाशीण लेक. माहेरचं बोलावणं येण्याची वाट कोण पाहत आहे? सासूरवाशीण लेक. आणि वाट बघण्याचं कारण दिवाळीच्या सणाला माहेरी जाता यावे. दिवाळीच्या सणाला माहेरी जाता यावे. तिसऱ्या प्रश्नाकडे वळतोय आपण. वाट बघणारामध्ये दिलेलं आहे भुकेलेलं बाळ. भूक लागलेलं बाळ कोणाची वाट बघेल? आईची किंवा माऊलीची. दोन्हीपैकी कोणताही शब्द लिहिलेला बरोबर आहे. आणि वाट बघण्याचं कारण या कॉलममध्ये आपलं उत्तर असेल भूक शांत करण्यासाठी. भूक शांत करण्यासाठी. चौथा प्रश्न, इथे वाट बघणारं कोण हे आपल्याला शोधायचं आहे. कोणाची वाट बघितली जाते तर पांडुरंगाची. अर्थातच पांडुरंगाची वाट बघणारं कोण? संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज हे याचं उत्तर असेल. आणि वाट बघण्याचं कारण या कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत दर्शनाची ओढ. दर्शनाची ओढ. ओढ लिहा किंवा दर्शनाची आस हा सुद्धा शब्द बरोबर आहे. चारही उत्तर प्रश्नांची लक्षात आली असतील तर आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. आता स्वाध्यायाचा हा दुसरा प्रश्न बघा. योग्य अर्थ शोधा. यात पहिलं वाक्य आहे आस लागणे म्हणजे. अर्धवाक्य आपल्याला दिलंय, वाक्य संपूर्ण करायचं आहे. आस लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. याच्यासाठी एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे ध्यास लागणे, दुसरा उत्कंठा वाढणे, तिसरा घाई होणे आणि चौथा आहे तहान लागणे. आस लागणे याचाच अर्थ ध्यास लागणे हा आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचा पर्याय असेल ध्यास लागणे. दुसरा प्रश्न आहे वाटुली म्हणजे आणि पर्याय दिलेत धाटुली, वाट, वळण आणि वाट पाहणी. यातलं योग्य उत्तर आहे वाट. पर्याय क्रमांक 2 वाट हे याचं योग्य उत्तर आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं लक्षात आली असतील तर आता आपल्याला तिसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. आता वळूयात आपण प्रश्न क्रमांक 3 कडे. स्वाध्यायातला हा प्रश्न भावार्थावर आधारित आहे. भाव अर्थ आधारित असे 3 शब्द एकत्र येऊन हा शब्द तयार झालाय. याचा अर्थ यात तुम्हाला अभंग कसा कळला आणि त्यामध्ये तुमच्या मनात या अभंगाविषयी तयार झालेल्या ज्या भावभावना आहेत त्यावर आधारित तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात. त्यामुळे प्रत्येकाचं या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं असणार आहे.
यात शब्दरचना प्रत्येकाची वेगळी असणार आहे. त्यामुळे दिलेलं प्रत्येक उत्तर हे आदर्श उत्तर असेल, पण हेच उत्तर एकमेव नाही. तुम्ही अधिक उत्तम उत्तरं तयार करू शकता. हा सराव तुम्हाला व्हायलाच हवा. यासाठी प्रश्नाचं उत्तर लिहिताना 3 गोष्टींकडे लक्ष द्या. सुरुवातीला प्रस्तावना, मग मधला मजकुराच्या स्पष्टीकरणाचा भाग आणि प्रश्नाचं उत्तर समारोपाने करा. या प्रश्नाच्या अनुषंगाने या गोष्टीकडे आपण आता विशेष लक्ष देऊयात. आता यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. यात सुरुवातीला प्रस्तावना असेल. भेटी लागी जीवा हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. यात संत तुकारामांच्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून त्यांनी व्यक्त केली आहे. मजकुराचा खालचा परिच्छेद असेल. या अभंगामध्ये विठ्ठलाच्या भेटीची ओढ व्यक्त करताना पुढील दृष्टांत येतात. यात पौर्णिमेचा चंद्रमा आणि चकोर, तसेच दिवाळीचे मूळ आणि सासूरवाशीण लेक आणि भुकेलेलं बाळ आणि आई यांच्यातील दृष्टांत आपल्याला इथे या अभंगामध्ये पाहायला मिळतात. यातील मला हा उल्लेख आवश्यक करा. यातील मला भुकेलिवा बाळ अति शोक करी हा दृष्टांत अधिक आवडला. यात आई आणि बाळ यांचे ममतेचे नाते ठळकपणाने दिसून येते. भुकेलेलं बाळ जसं आपल्याला भूक शमन व्हावी यासाठी आईची तीव्रतेने वाट पाहते, शोक करते, रुदन करते आणि आईने आपल्याला खायला द्यावे, आपल्याला स्तनपान करावे म्हणून आक्रोश करते. हा जो बालक आणि आई यांच्यामधला भाव वात्सल्य आहे, तसंच वात्सल्य हे विठ्ठला तुझ्या आणि माझ्या नात्यात असू दे असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. या दृष्टांतामध्ये आपल्याला हा वात्सल्य भाव पुरेपूर दिसून येतो. संत तुकारामही श्री विठ्ठलाला विठू माऊली म्हणून साद घालतात. त्यामुळे त्यांच्यातलंही नातं हे याच प्रकारचं वात्सल्याचं आहे आणि म्हणून हा अभंग मला अतिशय आवडला आणि त्या अभंगातील हा आई आणि बाळ यांच्यातला दृष्टांत मला विशेष आवडला. हे झालं याचं समारोपाचं वाक्य. या पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्नाचं उत्तर तयार करणार आहोत. आता वळणार आहोत आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दात लिहा. आता इथे मगासारखंच प्रस्तावना असेल. भेटी लागी जीवा हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. यात विविध दृष्टांतांच्या आधारे विठ्ठलाच्या भेटीची ओढ संत तुकाराम महाराज यांनी व्यक्त केली आहे. हा प्रस्तावनेचा भाग येणार आहे. खालच्या ओळीवर परिच्छेद करून तुम्ही पुढे स्पष्टीकरण देणार आहात, ते विशेष करून चकोराच्या दृष्टांताच्या बाबतीत. या अभंगामध्ये चकोराचा दृष्टांत मला विशेष आवडला. यात चकोर हा काल्पनिक पक्षी मानला जातो आणि या काल्पनिक पक्षाच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असे सांगितले जाते की हा चकोर पक्षी केवळ पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाचं चांदणं प्राशन करून जगतो आणि म्हणून चकोराला जशी चंद्रकिरणांची ओढ असते त्यासाठी तो तळमळत असतो, त्याच प्रकारे संत तुकारामांचं मनही विठ्ठलाच्या भेटीसाठी आर्ततेने व्याकुळतेने धावा करत आहे. संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून आपल्याला हे सांगायचे आहे की चकोराला जसे चांदणे अतिशय प्रिय आहे, तेच त्याचे जीवन आहे, त्याच पद्धतीने हे विठुराया तुझ्या दर्शनाची ओढ मला आहे, तुझं दर्शन हेच माझ्या जगण्याचा आधार आहे. त्यामुळे हे विठ्ठला तू धावत येऊन मला दर्शन दे असं ते स्पष्ट करतायत. इथे चकोराच्या दृष्टांतातून आपल्याला विठ्ठल आणि संत तुकाराम महाराज यांच्यातला अनोख्या नात्याची ओळख होते. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तरही पूर्ण करणार आहोत. आता
याच प्रश्नाच्या खालोखाल तुम्हाला उपक्रम दिसतील. उपक्रमामध्ये संत बहिणाबाईंचा जलाविण मासा हा अभंग मिळवून वर्गात त्याचे वाचन करा आणि संत कान्होपात्रा यांचा नको देवराया अंत आता पाहू हा अभंग मिळवून वाचा. हे 2 उपक्रम तुम्हाला खाली दिसत असतील. पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला हे दोनही अभंग बघायचेच आहेत. संत बहिणाबाईंचा अभंग आहे, जलावीण मासा जैसा तळमळी चातक भूतळी मेघ इच्छी. तैसे भक्ती लागी कळवळे मन भक्ती हे निर्वाण तेच खरी. एकुलता पुत्र सापडे वैरिया कुरंग हा ठाया पारधीचे. पतिव्रता पतिवियोगे तडफडी भ्रमर प्राण सोडी पुष्पावीण. तृषाक्रांत जैसा इच्छित जीवन चकोर हा जाण चंद्रामृता. बहिणी म्हणे तैसी आवडे हरिभक्ती तेव्हा चित्तवृत्ती ओळखावी. हा संत बहिणाबाई यांचा अभंग. तर यानंतर आपण संत कान्होपात्रा यांचा अभंग पाहणार आहोत, नको देवराया. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा फुटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले मज लागी जाहले तैसे देवा. तुझ वीण ठाव न दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई. मोकलोनी यास जाहले उदास घेई कान्होपात्रेस हृदयात. घेई कान्होपात्रेस हृदयात. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्रीनित एज्युकेशन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. नमस्कार.